नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीला आता रेवतीच्या मुंडावळ्या शोधत असते आणि काही करून त्या सापडत नसतात. तिची खूप चिडचिड सुरू असते. तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी म्हणतात, लीला काय झालं, एवढी अस्वस्थ का दिसतेस? लीला म्हणते, आजी बघा ना, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली हो. रेवतीच्या मुंडावळ्या हरवल्यात माझ्याकडनं. कुठे ठेवल्या ना मला माहित नाही. म्हणजे मला नक्की आठवतंय की मी व्यवस्थित ठेवलेले आहे, पण कुठे ठेवलंय ते नाही कळते मला. आणि बघा ना, नेहमी माझ्याकडनं अशा चुका होतात. आत्ता पण ती चूक झाली. तेवढ्यात आजी म्हणतात, अगं असं नाही बोलायचं. लग्न घर आहे की नाही, उजव्या डाव्या हाताने कुठेतरी ठेवल्या जातात वस्तू, पण स्वतःविषयी असं कधीच बोलायचं नाही. तू शांत हो बरं आधी आणि व्यवस्थित आठव की कुठे ठेवल्यात तू मुंडावळ्या, तुला नक्की सापडतील. आता लीला म्हणते, नाही ना आजी, आठवतच नाहीये मी कुठे ठेवल्या त्या. आणि ती खूप काळजीत पडलेली असते. इकडे किशोर आता विक्रांतला फोन करतो आणि म्हणतो, कुठवर आलंय आपलं काम? विक्रांत म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. आजच्या रात्रीचं व्यवस्थित प्लॅनिंग केलंय ना तुम्ही? सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. आणि तो फोन कट करतो. विश्वरूप आता डेकोरेशन आणि लाईट लावणाऱ्या माणसाला भेटतो आणि तो सांगतो की कुठे कोण बसणार आहे ते, कशी सेटिंग अरेंजमेंट असणार आहे ते, आणि कोणावरती फोकस जास्त ठेवायचा, मग लाईट कशी लावायची हे तो त्या माणसाला सांगत असतो. तो माणूस म्हणतो, साहेब तुम्ही काळजी करू नका, मला सगळं काही माहिती आहे, मी व्यवस्थित लाईट लावेल. आणि त्याच माणसाला विक्रांत जाऊन भेटतो आणि त्याला पैसे देतो आणि म्हणतो, हे बघ, मी जे काम करायला सांगितलंय ना ते व्यवस्थित चोख पार पाडायचं, आणि हे घे तुझा ॲडव्हान्स पैसे, आणि काम झाल्यानंतर पूर्ण पैसे मिळतील. आणि जर काम नीट झालं नाही तर तुला माहितीच आहे मी काय करू शकतो, अशी तो त्याला धमकी देतो. इकडे कालिंदी सगळ्यांचंच खूप डोकं खात असते. लीलाला ते परत रागवत असते आणि आजी सुद्धा तिथे असतात आणि म्हणत असते की कुठे ठेवलाय, सापडल्या का मुंडावळ्या? रेवती सुद्धा आता स्वतःच्या मुंडावळ्या शोधत असते आणि ती म्हणते, अगं आई काय होतं, दुसऱ्या मुंडावळ्या मागू शकतो ना आपण. कालिंदी म्हणते, तुला नाही कळत ग त्यातलं, जरा शांत बस तू. आता लीलाचे बाबा म्हणजेच मोहिते सुद्धा म्हणतात की अगं कालिंदी, दुसऱ्या मुंडावळ्या मागवल्या तर काय होणार आहे, जाऊ दे ना, कशाला हट्ट करतेस तू? आजींचं सुद्धा तेच म्हणणं असतं. पण कालिंदी म्हणते, तुम्हाला नाही कळणार हो, एका आईचं मन काय आहे ते. आधीच माझ्या रेवूच्या लग्नामध्ये खूप विघ्न आली आहेत, त्यात मला सगळं ना विधीप्रमाणे व्हायला हवंय. मुंडावळ्या हरवल्या ना, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाहीये. आणि चला आपण मुंडावळ्या शोधूया. एजेंनी आता नवीन मुंडावळ्या मागवलेल्या असतात. त्या लीलाकडे जातात आणि म्हणतात, घे, याच्यातून कुठलीही सिलेक्ट कर, सगळ्यात सारख्या आहेत आणि कोणालाही डाऊट येणार नाही की आपण मुंडावळ्या चेंज केलेल्या आहेत त्या. पण लीला म्हणते, मला तर माहिती आहे ना, माझ्या मनाला माहिती आहे ना की मी मुंडावळ्या बदलल्या ते, आणि मावशी आईच्या विरोधात जाऊन मी असं नाही करू शकत. तिची खूप श्रद्धा आहे या सगळ्या गोष्टींवरती, आणि मला सुद्धा रेवतीच्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. माझ्या रेवूचं लग्न आहे, ते निर्विघ्नपणे पार पडायलाच हवं, आणि म्हणून मी मुंडावळ्या शोधणार आहे. लक्ष्मी सरस्वती आता हॉलमध्ये बसलेल्या असतात. लक्ष्मी म्हणत असते की या मोहितेंच्या घरी येऊन खूप काम करावं लागते. त्या दोघी जणी गिफ्ट पॅकिंगचं काम करत असतात आणि सरस्वती मस्त बसून नाश्ता करत असते. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते, तू फक्त खाण्याचं काम करते. सरस्वती सुद्धा आता पॅक करायला लागते. तेवढ्यात लक्ष्मीच्या लक्षात येतं की झिपलॉक बॅग संपलेल्या आहे. ती सरस्वतीला सांगते आणि झिपलॉक बॅग आणायला सांगते. सरस्वती किचनमध्ये जाते आणि शोधायला लागते, पण तिला तिथे मुंडावळ्या सापडतात. लीलाने किचनमध्येच मुंडावळ्या ठेवलेल्या असतात, पण त्याही अगदी जपून ठेवलेल्या असतात, आणि त्या मुंडावळ्या लागतात सरस्वतीला, सरस्वतीच्या हाती. ती लवकर लक्ष्मीला तिथे बोलवते आणि म्हणते, वहिनी बघा ना. लक्ष्मी म्हणते, लपो लपो आणि चल बाहेर. आणि दोघी जणी त्या मुंडावळ्या घेऊन बाहेर जातात. लक्ष्मी म्हणते, या मुंडावळ्या कोणाच्याच हाती लागायला नको. ती लीला शोधते ना, शोधू दे तिला, पण सापडायलाच नको ह्या कुणालाच. तेवढ्यात दुर्गा मागून येते. लक्ष्मी सरस्वतीला आवाज देते आणि लक्ष्मी सरस्वती खूप घाबरलेल्या असतात. सरस्वतीच्या हातातल्या त्या मुंडावळ्या तिच्या हातातून बाजूला पडतात, म्हणजे अशा वरती फेकल्या जातात आणि त्या जाऊन पडतात केळीच्या पानांचं जे तोरण असतं त्याच्यावरती. आणि दुर्गा म्हणते, लक्ष्मी सरस्वती तुमचं काय चाललंय, परत काय प्लॅनिंग तर नाही करते ना तुम्ही? लक्ष्मी सरस्वती नाही म्हणतात. दुर्गा म्हणते, मग एवढ्या घाबरलेल्या कशाला आहात? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या हातून जर काही चूक घडली ना, तर एजी तुम्हाला काय शिक्षा करतील ते, आणि ते आठवूनच मग प्लॅनिंग करा, असं बोलून ती निघून जाते. लक्ष्मी सरस्वती खूप घाबरलेल्या असतात. त्या मुंडावळ्या शोधायला लागतात, कारण सरस्वतीच्या हातामध्ये मुंडावळ्या नसतात आणि त्या इकडे तिकडे शोधत असतात आणि त्यांना सापडतच नाही. लक्ष्मी म्हणते, जाऊ दे सरस्वती, आपल्याला नाही सापडलं ना, मग लीलाला सुद्धा सापडणार नाही, तू काळजी करू नको. दोघी जणी फार खुश होतात आणि निघून जातात. इकडे लीला आपल्या मुंडावळ्या शोधण्याचं काम चालूच ठेवते. आता आजी कालिंदीला समजवत असतात की कालिंदी ताई, आपण दुसऱ्या मुंडावळा मागवून घेऊया, कारण हळदीच्या कार्यक्रमाचा मुहूर्त टळायला नको आणि आता खूप उशीर झालाय. पण कालिंदी काय ऐकत नसेल. एजे सुद्धा म्हणतात की मिसेस मोहिते, रेवतीला लग्नानंतर काहीच त्रास होणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. कालिंदी म्हणते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे एजे, पण मला माझ्या मुलीच्या लग्नाबाबत कुठलीही जोखीम घ्यायची नाहीये.
म्हणजे माझ्या मनात राहून जाईल होते. मोहिते सुद्धा हेच म्हणत असतात. तेवढ्यात कालिंदी म्हणते, अहो लीलाचे बाबा, जर ही गोष्ट लीलाच्या लग्नामध्ये घडली असती तर तुम्ही असंच म्हणाला असतात का? नाही ना. मग मला आता माझ्या रेऊच्या लग्नामध्ये अशी चूक होता कामा नये, मला ती चालणार नाही. लीला म्हणते, मावशी आई तू नको काळजी करू, मी शोधून आणते मुंडावळ्या. तेवढ्यात रेवती म्हणते, अगं ताई पूर्ण घर शोधलंय आपण, कुठे शोधणार आहेस तू आता? लीला म्हणते, तू काळजी करू नको रेव, मला असं वाटतंय ना बहुतेक बॅगेत माझ्या मुंडावळ्या आहेत. कालिंदी म्हणते, मग आत्ता आठवलं तुला? हे सगळं आधी नाही सांगता आलं? आता लीला म्हणते, अगं बघ माझी बॅग मी काल घरी गेले ना तिकडे राहिली आहे, मला घरी जाऊन आणावी लागेल. एजे म्हणतात, थांब मी कोणाला तरी घरी पाठवतो, तुला घरी जाण्याची काहीच गरज नाहीये. लीला म्हणते, पण एजे मी जर बॅगेतून बाहेर काढून ठेवल्या असतील तर मलाच तिथे जाऊन बघायला हवं, जबाबदारी माझी होती ना, तर मीच जाईल. एजे म्हणतो, मी पण येतो तुझ्या बरोबर. लीला म्हणते, नाही एजे, इथे काही लागलं तर तुम्ही इथे थांबा, इथे सगळं बघा, मी पटकन जाऊन घेऊन येते. एजे म्हणतो, अगं गाडीमध्ये जा. लीला म्हणते, नाही एजे मी स्कूटरवरती जाते, मध्ये रस्त्यात ट्रॅफिक लागायला नको म्हणून. जा रेव, चावी घेऊन ये गाडीची, हेल्मेट पण आणि येताना माझा मोबाईल पण घेऊन ये. रेवती आता आतमध्ये जाते. लीला हेल्मेट वगैरे घेऊन बाहेर जात असते. ती खूप घाईत असते. आजी म्हणतात, लीला सावकाश जा. आता लीला घाईने बाहेर येत असते. तेवढ्यात दुर्गा सुद्धा आतमध्ये येत असते. दोघींना एकमेकींचा खूप जोरात धक्का लागतो. लीला पुढे जाते आणि तिचा पाय अडखळतो आणि ती पडणार. तेवढ्यात ती स्वतःला सावरते. ती थोडी पुढे येते. तेवढ्यात तो लाईटवाला समोरच उभा असतो, म्हणजेच तो शिडी घेऊन वरती उभा असतो आणि लाईट लावत असतो. तो आता विक्रांतला फोन करतो आणि म्हणतो, सर आपलं टार्गेट निशाणावर आलेलं आहे, बोला काम करू का? विक्रांत म्हणतो, विचारतो कशाला, कर ना मग काम. आणि तो फोन कट करतो. तो आता लीलाच्या डोक्यामध्ये तो मोठा फोकस लाईट पाडणार असतो. लीला पुढे येते आणि तिचा साडीचा पदर नेमकं त्याच शिडीमध्ये अडकतो. ती आता साडीचा पदर काढत असते आणि वरून तो माणूस तिच्या डोक्यामध्ये लाईट टाकणार असतो. तेवढ्यात लीलाचा साडीचा पदर निघतो आणि ती पुढे जाते आणि तो लाईट खाली पडतो आणि लीलाचा पाय अडकतो आणि ती अडकून पुढे पडते. आता लाईट खाली पडतो, त्याचा खूप मोठ्याने आवाज होतो. सगळेजण घराबाहेर येतात आणि काय झालं ते बघतात. सगळ्यांना खूप भीती वाटायला लागते. एजे तर खूप घाबरलेला असतो. लीलाला काही झालं नाही ना म्हणून तो धावतच तिच्याकडे येतो. आता लीलाचे बाबा म्हणतात, लीला तुला कळत नाही का, आपल्या घरात लग्न आहे, नीट चालायचं ना, कशी चालतेस तू, तुला काही झालं नाही ना? एजे म्हणतो, लीला तुला लागलंय का? लीला म्हणते, नाही एजे मी ठीक आहे, मला पटकन जायचंय, मला मुंडावळ शोधून आणायचं आहे घरी जाऊन, तुम्ही काळजी करू नका, माझा फक्त पाय अडखळला आणि मी पडले बस, बाकी काही झालेलं नाहीये. आता ती परत पुढे जायला लागते. परत तिचा पाय साडीमध्ये अडकतो आणि जे केळीची पानांची तोरणं बांधलेली असतात तिथे तिचा हात लागतो आणि त्याला सुद्धा धक्का लागतो. त्यामुळे ज्या मुंडावळ्या त्या केळीच्या पानांमध्ये अडकलेल्या असतात त्या खाली पडतात. एजे बघतो तर मुंडावळ्या खाली पडलेल्या असतात आणि लीलाला सुद्धा त्या मुंडावळ्या दिसतात. तिला तर प्रचंड आनंद झालेला असतो. ती त्या मुंडावळ्या आपल्या हातात उचलते आणि म्हणते, एजे मुंडावळ्या सापडल्या आणि रेऊ बघ ना, जा पटकन तयार होणे. आता मला असं झालंय ना, कधी एकदा माझ्या रेऊला हळद लावते, जा रेऊ बाळा तयार होणे पटकन, असं ती सांगते आणि सगळ्यांना म्हणते, चला लवकरात लवकर हळदीच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागा. एजे म्हणतो, 1 मिनिट, पण ह्या मुंडावळ्या इथे आला कशा? एजेंना काहीतरी संशयास्पद घडतंय असं वाटत असतं. लीला म्हणते, ते महत्त्वाचं नाहीये एजे, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करायला हवी. आणि ती आतमध्ये निघून जाते. एजेंच्या मनात मात्र खंत राहते, कारण जो लाईटवाला असतो तो सुद्धा लीला पडल्यामुळे तिथून घाईघाईने निघून जातो आणि हे एजेंनी पाहिलेलं असतं. एजे म्हणत असतात, तो लाईटवाला असा अचानक का निघून गेला आणि आता ह्या मुंडावळ्या इथे कशा काय आला? म्हणजे नक्कीच काहीतरी घडतंय, कोणी हे मुद्दाम तर घडवून आणत नाहीये ना. इकडे लक्ष्मी सरस्वती विचार करत असतात की एजेंना कुठेतरी शंका आलेली आहे, आता ते आपल्याला पकडणार. आणि सरस्वती खूप घाबरलेली असते. लक्ष्मी म्हणते, सरस्वती शांत बस गं, त्यांना काहीच कळणार नाहीये. एजे मात्र विचार करत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे ते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.